ही जी शाळा आहे जिल्हा परिषदेची, या शाळेचा जो कारोबार जे चालवतायत, विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी सदैव या ठिकाणी तत्पर सेवेमध्ये या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत, या शाळेचे प्राचार्य आदरणीय आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया शाळेबद्दलची सर्व माहिती. या जिल्हा परिषदेच्या शाळा कशा पद्धतीने या ठिकाणी सौना गावामध्ये आपण चालवतायत आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं उत्तम भरारीसाठी मदत करतायत. सर, आपलं नाव? बरं, किती वर्षापासून आपण इथे आहात? मी सध्या तर नेमकंच झालो इथं 6 महिन्यापूर्वी. 6 महिन्यापूर्वी. बरं, काय वाटतं हे चिमुकल्यांबद्दल यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे? या अगोदरचे आमचे जे शिक्षक आहेत आदरणीय सोनाटकर सर, राजेश साबळे सर, यांनी यांच्या मनात एवढी IAS-बद्दल माहिती दिलेली आहे, त्यांच्या मनात भरलेली आहे, जिद्द भरलेली आहे. सर्व मुलं IAS होण्यासाठी आणि वेगवेगळे शासकीय अधिकारी होण्यासाठी तडफडतात आहेत, खूप मेहनत घेत आहे. त्याच्यासाठी आम्ही पहिल्या वर्षापासून तयारी सुरू केली होती आणि विशेष म्हणजे आमची शाळा 365 दिवस आम्ही भरतो. त्याच्यामुळे काय होणार आहे की मुलांना खूप असं म्हणजे वाचनासाठी आम्ही त्यांना सकाळी 4 वाजता उठण्याचा त्यांचा उपक्रम आहे. जवळपास बरेच विद्यार्थी 4 वाजता उठत आहेत आणि त्याच्यामुळे जास्त अभ्यासाचे हवर्स जे तयार होत आहे, जास्त अभ्यासाचे तास तयार होतील आणि त्याच्यामुळे मुलांना अतिरिक्त अभ्यास करण्याला पूरक मार्गदर्शन मिळेल, यासाठी त्याच्याशी प्रयत्न चालू आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय प्रयत्न करते? आमच्या शाळेचे 2 खेळाडू राज्यस्तरावर देशाचा कर्णधार आमच्या शाळेचा होता. जेव्हा खो खो खेळला गेला अंडर 19चा, तर त्या खो खोचा खेळाडूचा म्हणजे आमचे 3 खेळाडू त्या संघामध्ये होते. त्यांनी 7 राज्यांना हरवलं सुद्धा त्यामध्ये आणि त्या संघाचा जो कॅप्टन होता यश खंडाकडे, तो आमच्या शाळेचा विद्यार्थी. बरं, आणखीन काय सांगू शकणार किंवा लोकवर्गणीच्या माध्यमातून या शाळेमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी उपक्रम राबवले जाते? आमच्याकडे बराच निधी उपलब्ध आहे. लोकसहभागातूनही आम्हाला पहिले लोकांनी निधी दिलेला आहे, परंतु आमच्याकडे पहिले म्हणजे पैशाची अडचण येणार नाही बाकीच्या शाळेसाठी. तर आमच्याकडे 2-2.5 लाख रुपये शिल्लक असतात असतो. त्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमासाठी आणि वेगवेगळ्या आता आम्हाला सध्या 40 ते 50 हजार रुपये ठरावासाठी लागणार आहेत वेगवेगळ्या परीक्षा घेण्यासाठी, वेगवेगळा सराव घेण्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही ते निधी राखून निधी म्हणून ठेवलेला आहे. तर गावकऱ्यांचे आम्हाला संपूर्ण सहकार्य आहे, एकदम पूर्ण पहिल्या दिवसापासून त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लागतं. गावकऱ्यांचं सहकार्य आहे आणि शिक्षक म्हणून या ठिकाणी जो लाभ लागतोय ते आपल्या स्टॉपबद्दल 2 शब्द काय सांगा? म्हणजे मेन जे माझ्या अगोदरचे शिक्षक होते यांनी अगोदरच, मी आल्यामुळं असं नाही की या अगोदरपासून या लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. सर्व शिक्षक जेवढे 14 शिक्षक इथं मान्यपद आहे, 14च्या 14 शिक्षक म्हणजे खूप जोरात काम करतात. इव्हन असं होते की एखाद्या वेळेस पिरियडमध्ये जायला त्यांचे भांडणं होतात, तुम्हाला जाऊ दे अगोदर, मला अगोदर जाऊ दे. त्याच्यासाठी म्हणजे पिरियड रिकामा भेटतच नाही अशी शिक्षक आहे. आणि मला जायला इतकं शिकवायला आनंद वाटतो, मला जायला कधी कधी वेळ होऊन जातो, कारण हे लोक बाहेर निघत नाही. पण मुलांच्या अंगामध्ये जे सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना वाव कशा प्रकारे आपण देतात? तर मुलांना म्हणजे त्यांचा हेरून की तो कोणत्या डिपार्टमेंटला जाऊ शकतो याच्याबद्दलची आमची तनाक्षी मंडळी आहे, ती त्याच्या हेरून घेतात की याच्यामध्ये कोणता सुप्त गुण आहे आणि त्या दिशेने त्याची पावले उचलले जात आहेत. आणि आता आमचा नेमका ते उपक्रम आम्ही आता राबवणार आहोत की इंजिनिअरिंगकडे ज्यांना वळवायचे त्यांचा ग्रुप तयार करणार आहोत. मेडिकलला जाणाऱ्यांचा ग्रुप, जे शासकीय अधिकारी होणार आहे, ज्यांना IAS होणार आहे, त्यांची पहिल्या वर्गापासूनची तयारी आणि ग्रुप फॉर्म करणार आहोत. तर सर, आपण या ठिकाणी जी 5-6 महिन्या अगोदर आपण समजा या ठिकाणी नियुक्ती आपली झाली, परंतु पूर्वीमध्ये एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगा शैक्षणिक संदर्भामधला आपला? त्याबद्दल आमचे सोनाडकर सर जास्त सांगू शकतात, कारण तुमच्या जीवनातला एखादा अविस्मरणीय क्षण, कारण की बऱ्याच शाळेमध्ये आपण या ठिकाणी सध्या केलेली आहे. तर मी अगोदर माझ्या नेटिव्ह प्लेस म्हणजे माझ्या गावातून नेरप गुरुला नोकरी केली 17 वर्ष. त्याच्यानंतर मी पदवीधर शिक्षक म्हणून लायनेबेऱ्याला नोकरी केली. त्याच्यानंतर इथं मला स्टाफमध्ये थोडासा बदल, इथला सगळा स्टाफ जो आहे तो वर्किंगमध्ये. कधी काही शाळेत करतात 3-4 शिक्षक चांगले असतात, 1 शिक्षक थोडे मिडियम असतात, परंतु सौन्या शाळेच्या 14 लोकांचा अभ्यास केला. हे 14 लोक झपाटलेले आणि माझ्यापेक्षा जास्त झपाटलेले. मी स्वतःला जर समजत होतो की आपण जास्त शिकवतो, परंतु मला आता एक अनुभव आला, हे लोक आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत म्हणजे. आणि सगळे आणि एकही मिनिट तुम्हाला वर्ग रिकामा भेटणार नाही, मला सांगावंही लागत नाही की तू वर्ग करता म्हणजे. खूप छान एकदम स्टाफ चांगलं मिळालं. या शाळेमध्ये मला हा फरक जाणवलं की हे शिक्षक लोक म्हणजे बसायचं नाव होतं. ते जे समाज बांधव आहेत, माझं मत असं आहे की जेव्हा वर्ग भरतो ना, तर विद्यार्थी हा 6 शाळेत उठलेले जे 24 तासापैकी 18 तास आहे तो त्या पालकांच्या संपर्कात आहे. समाजातल्या सर्व पालकांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मुलांकडे फक्त पॉझिटिव्ह म्हणून लक्ष द्यावं, त्यांच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडे लक्ष द्यावं. त्यांना चांगलं ज्ञान मिळणार आहे की नाही याची चौकशी त्यांनी घरी केली पाहिजे. पालकांनी जर का मुलांवर लक्ष केलं तर आम्ही तर 100% आम्ही त्यांना जे मार्गदर्शन करतोय ते निश्चितपूर्वक घडणार आहे. पालकांची घरी साथ असली पाहिजे आणि त्यांनी शाळेबद्दल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे.
पॉझिटिव्ह विचार जर का त्यांनी शाळेबद्दल केला, त्यांनी फक्त एखादी चूक घडली तीच न पुढे धरता आम्हाला तसं या पालकांचं खूप सहकार्य आहे. त्याच्यामुळे असं कोणी घेरलेलं नाही. आत्तापर्यंत तुम्हाला अनुभव आला नाही. पालकांचा संवाद चांगला म्हणजे सामाजिक स्थिती जी आहे या गावाची ती अत्यंत चांगली मला आत्तापर्यंत वाटते. मुलांनी या ठिकाणी शिकल्या गेली पाहिजे, सवरल्या गेली पाहिजे. हाच उद्दिष्ट या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून कारण त्या संवादाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. काही दुसरे शिक्षक आपल्यासोबत आहेत, सोनाळकर सर आपल्यासोबत आहेत, कारण की त्यांनी नामोल्लेख केलेला आहे की चांगल्या पद्धतीचं दर्जेदार त्यांच्याकडनं गुण घ्यावा. त्यांच्या अंगामध्ये काहीतरी सुप्त गुण आहे म्हणून त्यांचा वारंवार या ठिकाणी उल्लेख होतोय. सर आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आज या ठिकाणीची मुलं घडवताना आपल्याला कशा पद्धतीने आपण घडवतो? आम्ही या शाळेमध्ये मिशन IAS IPS अभियान राबवत आहोत. या अभियानांतर्गत अनेक उपक्रम आम्ही राबवतो. यामध्ये आमचा कल असतो की मुलगा ऑलराऊंडर तयार झाला पाहिजे. नुसता अभ्यास नको, तर तो क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगत झाला पाहिजे. तो सामाजिक दृष्टिकोनाने सुद्धा त्याचा विकास झाला पाहिजे, बौद्धिक विकास झाला पाहिजे. तो ऑलराऊंडर कसा होईल, जेणेकरून भविष्यात एक भारताचा एक चांगला नागरिक कसा बनेल, माणूस म्हणून कसं जीवन जगेल यावर आम्ही फोकस करतो. आणि मुलांना आम्ही 6 ते 7 तासावर झोपू देत नाही. आम्ही 4 वाजेपासून सकाळचे 4 वाजल्यापासून त्यांच्या पाठीमागं असतो. ते सुद्धा सकाळी आमच्या शाळेतले जवळजवळ 100 मुलं सकाळी 4 वाजता उठतात आणि अभ्यास करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे टीमवर्क आहे. एक कोणतेही शिक्षकाचा सगळ्यात मोठेपणा आहे तो की 1-2 शिक्षक काही नाही करू शकत. तिथं आमचा 13-14 लोकांचा स्टाफ आहे. तर हे सर्व लोक चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि 6 ते 8चा मी मॅथ्स सायन्स टीचर आहे. पण 1 ते 5चे जे लोक आहेत इतक्या सुंदर पद्धतीनं मुलं तयार करतात, त्यामुळं आम्हाला पुढे त्रास होत नाही. आणि या मुलांना आम्हाला स्वप्न पडतं त्या मुलांची की ऑफिसर झाले. जोपर्यंत हे मुलं IAS IPS ऑफिसर होणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांचं टीचर सोडणार नाही. ते पासआउट जरी झाले 8व्या वर्गामधून तरी आमचं त्यांच्याकडे लक्ष राहणार आहे. त्या जे मुलं पासआउट होऊन गेले या शाळेतून, आमची शाळा 1 ते 8 आहे, पण त्या मुलांकडे सुद्धा आमचं लक्ष आहे. त्यांचे ग्रुप सुद्धा तयार केलेले आहेत. आणि आमच्या ग्रुपमध्ये अनेक IAS IPS ऑफिसरसुद्धा आहेत, शास्त्रज्ञ आहेत. पश्चिम बंगालच्या कलेक्टर मॅडम आदरणीय वानखेडताई त्यासुद्धा आमच्या ग्रुपमध्ये आहे. त्यानंतर आदरणीय कृष्णप्रकाश साहेबसुद्धा आमच्या ग्रुपमध्ये आहे. ते नेहमी आमच्या मुलांना मोटिवेट करतात. इथं आमच्या शाळेला भेटी देतात. अर्चनाताई वानखेडे या पश्चिम बंगालहून ज्यावेळेस आल्या तर दिवसभर आमच्या शाळेमध्ये 11 ते 5 होत्या. सर्व मुलांची त्यांनी हितगुज केली आणि वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन केलं. मित्रांनो, अशा पद्धतीची शाळा आहे आणि सुंदर शाळा, माझी शाळा सुंदर शाळा हा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या शाळेचा केलेला आहे. तर आपल्यासोबत आहेत, तर त्याच्यासोबत आपण संवाद करूया. सर, आपण ड्रेस कोडमध्ये आजच्या ड्रेस कोडमध्ये राहण्याचं कारण काय? ड्रेस कोडमध्ये राहण्याचं कारण असं की विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सर्व समान आहे. ही महाराष्ट्राची भूमी आहे, संतांची भूमी आहे. संतांनी समानतेचा संत दिला. ही महापुरुषांची भूमी आहे. शिवरायांपासून बाबासाहेबांनी सर्व महापुरुषांनी सुद्धा संतेचा संदेश दिलेला आहे. तर ही संतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही मित्रांनो, स्वच्छता आणि निर्मळपणा हा माणसाचा एक प्रामाणिकपणा म्हणून या ठिकाणी दिसून येत असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी काम करतो. हे सर्व क्षणचित्र सवना गावातील आपण आपले कॅमेरामॅन असून दुसरे शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून यांनी एक सूत्रसंचालनाची जिम्मेदारी याचं सांभाळलेली आहे. संचालनाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध जे पैलू असतात त्या पैलू सांभाळणं हे सोपं नसते. कारण की तो कार्यक्रम संचलन कर्त्यावर तो अवलंबून असतो. तो फार त्यांनी सांभाळलेला आहे. आजच्या कार्यक्रमासंदर्भामध्ये आजचा कार्यक्रम हा सर्व पालक मंडळी, पत्रकार मंडळी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तसेच ग्रामपंचायत मेंबर सर्वजण आले. त्यामुळे आणि कार्यक्रम हा एकदम छान असा झालेला आहे. हा कार्यक्रम मी माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय असा कार्यक्रम झालेला आहे की या ठिकाणी दुग्ध सहकारी घडून आला की आमची जी पंचायत चिखली आहे ही पूर्ण महाराष्ट्रातून फर्स्ट आली. आणि त्याची जे प्रतिनिधी आहेत आमचे गट शिक्षणाधिकारी आर पाटील साहेब, त्यांचा सत्कार करण्याचा त्या निमित्तानं आम्हाला भाग्य लाभलं. हे आम्ही खूप आम्ही नशिबान आहोत. आणि जे विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये खूप प्रथम आले त्यांनाही सत्कार करण्यात आला. आणि जे भविष्यामध्ये NMS करत आहेत, स्कॉलरशिप करत आहेत, महोदय करत त्यांचे संपूर्ण पालक या ठिकाणी उपस्थित राहिले. आम्ही त्यांना मोटिवेट करू शकलो, याचं भाग्य लाभलं. याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि या मंडळीचा मी धन्यवाद मानतो. असं या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी RG मराठी या संवाद या आम्ही वाहिनीच्याद्वारे
ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचा एक आढावा आम्ही या ठिकाणी सदैव या ठिकाणी घेतोय की जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या वाचल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी नाव कमवलं गेले पाहिजे आणि त्यांचा तुमच्यासारख्यांचा दर्जा सुद्धा या ठिकाणी वाढला गेला पाहिजे. आज प्रयत्न या ठिकाणी आमच्या वाहिनीच्या माध्यमातून आहे. आमच्या वाहिनीबद्दल आपल्या वाहिनीनं हा जो उपक्रम घेतलेला आहे हा खरोखर एक स्तुत्य असा उपक्रम आहे. मी पण एक गरीब घरातून धरून इथपर्यंत आलो. खरं जर माझे पाहिलं तर माझ्या घरामध्ये मी जन्माला जेव्हा आलो माझ्या घरावर पत्र पण नव्हतं. मी एक झोपड्या जन्म आलेला आहे. मात्र माझी आई नेहमी म्हणायची की पढो पढो पढो. मी उर्दू भाषिक आहे. मात्र आई सतत मागे लागायची पढो लिखो. आईला काही येत नव्हतं. मात्र ती म्हणजे वाचन करा आणि ते आईच्या आईकडून प्रेरणा घेऊन आम्ही 2 भाऊ शिक्षक झालो, 2 भाऊ वकील झालो. आमच्या 4 भावांच्या शिक्षिका मिसेस आहेत. मोठ्या भावाची एक मुलगी MBA झालेली आहे, सेकंड BA झाली, माझा मुलगा BM झाला. आणि असं आम्ही घडलो तर माझ्या मनामध्ये ही नेहमी भावना असते आणि त्या भावनेतून मी कार्य करतो की आपण जसं गरिबीतून कुठेतरी वर आलो अशी गरिबांची मुलं पुढे गेली पाहिजेत आणि हा उद्देश समोर ठेवून आमची बंदी टीम कार्य करते. असंच इतर ठिकाणी देखील बाकी शिक्षकांनी कार्य करावं. त्यांनी शाळेमध्ये जी आपल्यासमोर मुलं आहेत ती बहुजणांची मुलं आहेत, ती आपली स्वतःची मुलं समजून त्यांनी त्या ठिकाणी काम करायला पाहिजे अशी माझी मनातून प्रेरणा आहे. असं मी त्यांना आवाहन करतो. आपण उर्दू भाषिक आहात नेमकाच नुकताच की उर्दू भाषामध्ये ही त्याची उत्पत्ती कशी झाली आमच्या दर्शकांना माहिती. उर्दू भाषा ही जर पाहिली तर ही एक भारतातील पुरातन भाषा आहे. मीर तकी मीर, गालिब असे कितीतरी लोकांची या भाषेला खूप मोठी देणगी आहे. खूप मोठं साहित्य त्या लोकांचं आहे. तर उर्दू भाषेतून देखील आपण जर शिक्षण घेतलं तर उर्दू भाषेतले लोक देखील खूप पुढे गेले आहेत, विद्वान झाले आहेत, कलेक्टर झाले आहेत. माझ्या नेटिव्ह प्लेस मलगो पांगरा या गावातला विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याला माझ्या बायकोनं स्वतः घडवलं 1 ते 5, तो विद्यार्थी नीटमध्ये 525 गुण घेऊन फर्स्ट अटेम्प्टमध्ये MBBS ला गेला 2 वर्षापूर्वी. मित्रांनो, अशा पद्धतीचा संवाद आपण सरांसोबत केलेला आहे. सकारात्मक संवाद आहे. कोणत्याही विषयाला फाटा न देता आपण या ठिकाणी जो जिल्हा परिषद शाळेमध्ये जो उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा एक ध्यास केलेला आहे आणि आम्हाला साथ लागते आमची संपूर्ण टीम आणि अशा गुरुजन वर्गांचा या ठिकाणी आम्हाला साथ असल्यामुळे या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेतील शाळांना या ठिकाणी भरारी देऊया. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.